मला असं वाटतं की हा चित्रपट आत्ताच्या पिढीपर्यंत पोचावा. मग यासाठी तुझा काय प्लॅन आहे की यंगस्टर्सनी जाऊन हा सिनेमा बघणं आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे तू सांगतेस त्याच्यावरून. तर तुझा प्लॅन आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचा? आत्ताच्या जमान्यामध्ये आता आपण जे काय बसलेलो आहोत ते त्याच्याचसाठी बसलेलो आहोत की मॅक्सिमम लोकांपर्यंत हा सिनेमा कसा पोचवता येईल. आता ते वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंटचे मीडियाज असतात, तर त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आला, आता यूट्यूब मीडिया, सोशल मीडिया हा खूप पॉवरफुल आहे. तसंच न्यूज चॅनल्सच्या तर्फेही आम्ही हे करणार आहोत. सो अशा विविध मार्गांनी आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आता फक्त लोकांनी आमच्यापर्यंत पोचावं, लोकांनी सिनेमागृहात येऊन हा चित्रपट पाहावा आणि ह्याला खूप उदंड असा आशीर्वाद द्यावा, एवढीच फक्त माझी आता इच्छा आहे. कांचन, एक प्रश्न विचारते. या शूटिंगच्या वेळेचे काही किस्से किंवा काही गमती-जमती तू सांगू शकशील का? बेसिकली आम्ही दापोलीमध्ये शूटिंग केलेलं आहे, त्यामुळे मनोज जो आहे तो कोकणातलाच आहे, त्यामुळे मनोजला तिथल्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त तो छान सांगेल. फक्त तर त्याच्याकडनं पहिलं ऐकूया, मग मी पुढचं सांगते. नाही, गमती जमती म्हणजे असं आहे की कोकणात गेल्यानंतर एकतर ते जे कोकणात बनणारे पदार्थ आहेत ते आम्ही दापोलीत शूटिंग करत होतो. तर शूटिंगचं जेवण न जेवता सुकन्या, आम्ही त्या आंबोळ्या आणि काय असं काय पदार्थ मागवत होतो आणि चैन होती. म्हणजे रोज आम्ही असे पदार्थ मागवून जेवायचो आणि ते अगदी ऑर्डर दिली की गरम गरम घ्यायचे, जे इथं कधीही शक्य नव्हतं. ती एक मौज होती. आणि कोकणात शूटिंग करणं ही एक अलगच तो एक वेगळा आनंद आहे. तो आनंद आम्ही डेफिनेटली अनुभवला. आणि मी झाडं तिकडून घेऊन गेलो दापोलीच्या कृषी विद्यापीठातनं, आणि तिकडे 2-3 मित्र आहेत माझे चांगले. हरणेचं हे आहे, तो बंदर आहे ते. आणि दुसरं आम्ही म्हणजे वी वर एन्जॉईंग. जरी तो चित्रपट जरी त्याची कथा जरी तशी असली तरी त्याच्यात लाईटर मोमेंट्स हे पण खूप होते. त्यामुळे सुकन्या आणि मी सेटवर असलो की खूप म्हणजे गंमत जम्मत करतच सगळं शूटिंग करायचं. तसे काही असे फार विनोदाचे प्रसंग बनले त्याच्यातला भाग नाही, कारण शेवटी खूप दडपण पण असायचं की आज हा सीन पूर्ण करायचा वगैरे वगैरे. पण माझं आणि कांचनचं सॉलिड टॉम अँड जेरी खूप झालं की नाही हे असं करूया, हे तसं करूया. ऑफकोर्स फिल्मच्या हिताकरता. सो शी इज ऑल्सो स्पोर्टी अँड वी थरली एन्जॉयड. म्हणजे मला वाटतं जे काही मी 15 दिवस होतो तिकडे कोकणात, ते अत्यंत आनंदाचे आणि न विसरणारे दिवस आहेत. मला ह्याच्यामध्ये मनोजचे थोडे आभारही मानायचे. कारण का कसं असतं माहिती आहे का, चित्रपटाचं एक लिखाण झाल्यानंतर त्याला तिकडच्या कोकणातल्या बोलीभाषेनुसार ते करून घेणं. आणि बेसिकली आमचा ह्याच्यामध्ये जो हिरो तुम्हाला इथे दिसतोय तुषार म्हणून, तर तो हिंदी सिरियलमध्ये वगैरे बऱ्याचशा कामं करतोय. त्यामुळे तो आहे मराठी बेसिकली, पण जरा त्याचं उच्चारण किंवा कोकणातल्या भाषेतलं उच्चारण हे त्यांनी लिटरली त्याच्याकडनं करवून घेतलं. म्हणजे हे मी त्याला थँक्यू म्हणेन त्याच्याबद्दल, की जेव्हा चित्रपट आम्ही पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये ते मला दिसून आलं. कारण का कसं होतं, ही इज अ स्टॉलवर्ट नाव. सो त्या लेवलनी तेवढ्या कॅलिबरला तो मॅच झाला पाहिजे. सुकन्या काय फटकरून मॅच होऊन जाते, परंतु त्याला पण ती आपल्या लेवलला आणणं हे काम त्यांनी खरंच उत्तम तऱ्हेने केलेलं आहे. त्याला नाही तू हे असं म्हण, हा शब्द असा नाही आहे, ह्याचं उच्चारण असं नाही आहे, हे असं आहे. आणि इतकं म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणायचं. आणि मी तुला खरं सांगू का, मला कोणी बाउंड स्क्रिप्ट मागितली की मला फार आनंद होतो. कारण का असं कळतं की तो माणूस समोरचा त्याच्यात इंटरेस्ट घेतो आहे, हे महत्त्वाचं आहे. किंवा सेटवरती हा जेव्हा म्हणायचा की नाही हे ह्याच्यामध्ये असं का आहे, हे असं का आहे, त्याच्यामध्ये मला काही वाटत नाही. मला कुठल्याही कलाकारांनी किती असंख्य प्रश्न विचारले, कारण का त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की तो माणूस इंटरेस्ट घेतो आहे आपल्या चित्रपटामध्ये. आणि जेव्हा एखादा कलाकार जीव लावून काम करतो ना, तेव्हाच ती कलाकृती चांगली बनते. मग मी किती काही कोकणात नेहो, नाही तर स्वित्झर्लंडला नेहो, परंतु जोपर्यंत कलाकाराच्या इथून ती येत नाही ना,
तोपर्यंत ती कलाकृती नाही चांगली बनू शकत. त्यामुळे हा चित्रपटामध्ये ती केमिस्ट्री ते सगळं तुम्हाला निश्चितपणानं बघायला मिळेल. तसंच आम्ही T2 इंटरनॅशनल एअरपोर्टवरती शूट केलं की जिकडे एका तासाचे 5 लाख रुपये होते, म्हणजे विच वॉज टू मच फॉर मराठी फिल्म. परंतु मी इथे तटकरे साहेबांचे आभार मानते की तटकरे साहेबांनी इवन मला कोकण तुम्ही बघाल अतिशय नयनरम्य कोकण तुम्हाला दिसेल. कारण का तिकडे मला ड्रोन चालवायची परमिशन्स हे सगळी लेटर्स मला त्यांनी अगोदरच दिलेली होती आणि त्यामुळे इतका सुंदर म्हणजे समुद्रकिनारा निळाशार, तपकिरी लाल म्हणजे अशी वाळू, त्याच्यानंतर वरती निळं आकाश, मातीची ती कौलाची घरं आणि त्याच्यावरती अक्षरशः हिरवा शालू नेसल्यासारखी ती सगळी नारळी पोफळीची झाडं जी की आपल्याला असं चालताना दिसणार नाहीत आपल्या डोळ्यांना. जेव्हा द्रोणनी ते शॉट्स आलेत, इव्हन आम्हाला म्हणजे एक्सप्रेसवे हायवेवरती पण आमचा द्रोण चाललेला आहे. सो तिकडचं पण सगळं ते जे शूटिंग मिळालेलं आहे ना, अतिशय सुरेख मला ते मिळालेलं आहे. त्यामुळे रिअली आय एम थँकफुल. कसं असतं, सिनेमा हा कधी एका माणसामुळे घडत नसतो किंवा नाटक असेल किंवा कुठली कलाकृती असेल फॉर दॅट मॅटर, जोपर्यंत सर्वांचं सहकार्य मिळत नाही ना तोपर्यंत ती तिथपर्यंत त्या लेवलपर्यंत पोचू शकत नाही.